नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र, आपलं आवडतं मराठी यूट्यूब न्यूज चॅनल। धाराशिव प्रतिनिधी डी 20 एप्रिल 2024। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारांतील उत्साह हा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांच्या विजयाची नांदी आहे। महाराष्ट्रात मुंबईनंतर शिवसेनेचा जोर धाराशिवमध्ये आहे। आपल्या घरातील सदस्य वाटावे असे ओमराजे आहेत। त्यांना विजयी करावे असे सांगून लोकनेते विलासराव देशमुख व पवनराजे निंबाळकर यांचे देखील जीवाभावाचे संबंध राहिले आहेत। लातूर उस्मानाबाद नाते नवीन नाही ते जुनेच आहे। मी आज माझ्या मूळ जिल्ह्यात आलो आहे। आपण एका भूमीतले एका प्रदेशातले आहोत। आता उस्मानाबादचे व लातूरचे प्रेमाचे नाते आहे असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा शनिवार दि. एप्रिल 20 रोजी दुपारी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयात संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अशोक जगदाळे, मुकुंद डोंगरे, धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे, विनोद वीर, राजाभाऊ शेरखाने, धैर्यशील पाटील, अमर मगर, अभिजित चव्हाण, प्रशांत पाटील, जगन्नाथ गवळी, अशोक नगराळे, सुपर्ण जगताप महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारांतील उत्साह हा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांच्या विजयाची नांदी आहे। महाराष्ट्रात मुंबईनंतर शिवसेनेचा जोर धाराशिवमध्ये आहे। आपल्या घरातील सदस्य वाटावे असे ओमराजे आहेत। लोकनेते विलासराव देशमुख व पवनराजे निंबाळकर यांचे देखील जीवाभावाचे संबंध राहिले आहेत। लातूर उस्मानाबाद नाते नवीन नाही ते जुनेच आहे। मी आज माझ्या मूळ जिल्ह्यात आलो आहे। आपण एका भूमीतले एका प्रदेशातले आहोत। आता उस्मानाबादचे व लातूरचे प्रेमाचे नाते आहे असे त्यांनी सांगितले। पुढे बोलताना ते म्हणाले की मुठभर मंडळीमुळे उस्मानाबादवर अन्याय झाला। लोकनेते विलासराव देशमुख यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले। ही तुळजाभवानीची भूमी आहे। त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो। आपल्या हक्काचा माणूस भारताच्या संसदेत पाठवायचा आहे। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो। जिल्ह्यात येथे वैद्यकीय रुग्णालय अशी संकल्पना राबवली। खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मागणीवरून धाराशिवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले। भारतात व महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांचे विरोधात हवा आहे। या हवेचा जोर मराठवाड्यात अधिक आहे। त्याहीपेक्षा अधिक जोर धाराशिवमध्ये आहे। मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी लोकनेते विलासराव देशमुख यांनी मंजूर केले। त्यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाठपुरावा केलाय। त्यापैकी 7 टीएमसी पाणी आले। आणखी पाणी आणून केंद्राकडून व राज्याकडून निधी आणू, जनतेला त्रासमुक्त करू असे ते म्हणाले। सौर ऊर्जेसाठी देशांमध्ये 1 नंबरचा जिल्हा धाराशिव जिल्हा आहे। सौर ऊर्जेवर चालणारे उद्योग धाराशिवमध्ये उभारता येतील। पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे। खासदार ओमराजे व कैलास पाटील सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची मुलं आहेत। त्यांनी सामान्य माणसाची साथ कधी सोडली नाही। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः मी ओमराजे निंबाळकर उमेदवार आहे असे समजून कामाला लागावे। भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे। धाराशिवचे विरोधी उमेदवार सत्तेतून पैशातून सत्ता याच्या पलीकडे त्यांनी कधी विचार केला नाही। सगळे काही एका कुटुंबाकडे एकवटण्याचे काम चालू आहे।
असे सांगून त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावासमोरील मशाल चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.